नमस्कार, माझं नाव शीतल राहुल रणपिसे. गोंदवले गटातून मी उमेदवार आहे. गोंदवले गट म्हटलं की वाघमोडेवाडी ते वाकीपर्यंत ते येतो आणि त्या भागात मी आता दौऱ्यानं फिरले, खूप ठिकाणी फिरले. तर खूप ठिकाणी खूप लोकांच्या सर्वसामान्यांच्या ज्या अडचणी आहेत, म्हणजे काही-काहींना म्हणजे आता रमाई योजना आहे, तर त्याच्यातून घरकुल भेटतात. तर ते मागासवर्गीयांना भेटतात, ओपनवाल्यांना भेटत नाही. यशवंत योजना हे भेटत नाही. त्यासाठीही माझी उमेदवारी असणार आहे, की त्या योजनाही प्रत्येकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्या योजनेसाठी मी स्वतः तत्पर राहून त्यांच्यापर्यंत ते पोहोचवण्याचं काम करणार आहे. रस्त्याची कामं असतील आणि हे म्हणतात पाणी आणलं, पाणी आणलं. पाणी आणलं, पण मी चांगलं फिल्टरचं पाणी प्रत्येक घरात येण्यासाठी माझा प्रयत्न असेल. साठी आता महिलांना म्हटलं तर महिलांना शेतीच्या गावाकडच्या महिला असतात, शेतीपूरक व्यवसाय असतो. म्हणजे शेती करणाऱ्याच भरपूर महिला असतात. त्यांना पूरक व्यवसाय आणि तो फक्त व्यवसाय मिळवून देण्यासाठी माझी उमेदवारी नसणार आहे. त्या व्यवसायाला ते जे त्यांचं जे आहे त्याच्यासाठी बाजारपेठ मिळण्यासाठी, त्यांचं मार्केटिंग होण्यासाठी. कारण माझाही व्यवसाय आहे. मीही मानगंगा मसाले माझा व्यवसाय आहे. तर ती व्यवसाय मी करते, मसाले सर्व तयार करते. पण ती मार्केटमध्ये नेण्यापर्यंत माझी पोहोचच जात नाही आणि त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण तिथपर्यंत मला पोहोचता येत नाही. आणि सर्वसामान्य महिलाही करतात, कष्ट करतात. कुरडया, पापड, मसाले, चटण्या जे करतात त्यांना व्यवस्थित मार्केटिंग भेटत नाही आणि त्याच्यामुळे त्या सर्व मागास राहिलेल्या आहे. तर त्यासाठीही मी प्रयत्न करीन आणि त्यांना चांगले मार्केटिंग त्यांना त्यांचा जो माल आहे त्याला व्यवस्थित दर्जा मिळावा ह्याच्यासाठी मी काम करणार आहे. आपल्या समोर आहेत प्रस्थापित. त्यांना मी आव्हान करते, की ही जनसामान्य विरुद्ध धनसामान्याची लढाई आणि त्याच्यात विजय हा जनसामान्याचाच होणार आहे. आणि फक्त लोकांच्या घरी 3-3, 4-4 वेळा जाऊन लोटांगण घालण्याची नाही. 5 वर्ष तुम्ही काय करणार आहे ते लोकांना समजून सांगा, की 4 वेळा म्हाताऱ्या माणसांच्या पाया पडले. लोकं म्हणतात 4 वेळा येऊन गेले, 3 वेळा येऊन गेले. पण लोकांना ती कशासाठी नक्की उभे आहेत तेच माहिती नाहीये. त्यांचं व्हिजनच माहिती नाहीये. ते लोकांना कळू द्या ना. तुम्ही फक्त पाया पडून निवडणूक जिंकणार आहे का? जिल्हा परिषदेमध्ये कारण कुठलीही स्कीम असते ती जिल्हा परिषदेला येते, नंतर पंचायत समिती, नंतर ग्रामपंचायत. तर ह्या स्कीमविषयी त्यांना माहिती आहे का? जिल्हा परिषदेला कोणत्या-कोणत्या स्कीम आहेत, सर्वसामान्यपर्यंत त्या कशा पोहोचवायच्या आहेत आणि त्या कशा रीती त्यांना त्याचं हे उपभोग घेणार आहेत ते प्रत्येकजण. कारण कुठलीही योजना फक्त कागदावरच असते, त्यांना माणसांपर्यंत ती पोहोचतच नाही आणि हे माझं आव्हान आहे, की हे फक्त मी बोलते, ते हवेत नाहीये, ते करून दाखवण्यासाठी आहे. आणि ते मी करणार आहे कारण जनतेचा एवढा विश्वास आहे, एवढा साथ दिली. आज आम्ही इथं आहोत, तर सगळ्यांनी एवढी आपुलकी दाखवली, आस्था दाखवली. सगळे आमच्या पाठीशी आहे कारण मी सर्वसामान्यातली आहे. सर्वसामान्य घरातून आलेली आहे. मी बचत गटाचं काम गेले 10 वर्ष करते. नंतर तनिष्का गटामार्फत मी 5-6 वर्ष त्याची कामं केलेली आहे समाजकारणाची आणि त्याच्यामुळं मला महिलांच्या, नंतर गोरगरीब जनतेच्या सुख-दुःखाची कुणाला कसं म्हणजे त्यांची जाणीव आहे मला पूर्ण आणि ती जाणीव घेऊनच मी सर्वसामान्यातून म्हणजे सर्वसामान्यांचा लढा आहे आणि ते घेऊन मी तिथं जिल्हा परिषद जाणार आहे आणि ती प्रत्येक योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं माझं काम असणार आहे. आता आम्ही फिरतोय सगळ्या गावात म्हणजे आता एवढी 17 गाव आहे ती 17 गावातून फिरतोय. तर सर्वसामान्य लोकं आम्हाला जिंकण्यासाठी प्रतिसाद एवढा छान भेटतोय, की गोरगरीब लोकं, की आम्ही त्यांच्यातले आहे त्याच्यामुळे त्यांना आमची जाणीव आहे, आम्हाला त्यांची जाणीव आहे आणि ते आम्हाला प्रतिसाद खूप चांगला देतात आणि तसंच खास प्रतिसाद कायम राहावा आणि खूप घड्याळाच्या पुढे बटन दाबून सर्वांनी मतदान करावं. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.